नमस्कार, हरे कृष्णा, जय श्रीराम. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल ॲस्ट्रो विज्ञानवरती. आणि आजपासून आपण सुरुवात करणार आहोत एका नवीन मालिकेला, ज्यामध्ये आपण ज्योतिषाच्या बेसिक्सपासून जाणार आहोत. पत्रिका कशी सोडवावी, पत्रिकेचे घटक काय-काय असतात आणि ह्या सर्वांचा निकष कसा काढायचा. तर चला प्रवास सुरू करूयात या व्हिडिओपासून आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टी यातून शिकायला मिळतील. तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ फॉरवर्ड करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्कीच पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच पाठवा. चला तर मग सुरू करूयात आजच्या या प्रवासाला. नमस्कार मंडळी. तर ज्योतिषाच्या मूलभूत गोष्टींपर्यंत जाण्याच्या आधी आपल्याला एक पार्श्वभूमी माहिती असणे गरजेचे आहे. तर काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता, ज्याच्यामध्ये मी कर्म, दैव आणि ज्योतिष ह्यावर सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. तर ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. तो व्हिडिओ सुद्धा जरूर बघावा. त्यांनी हा व्हिडिओ समजायला जास्त तुम्हाला मदत होईल. तर ज्योतिष समजण्याच्या आधी आपल्याला काही बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी माहिती असणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच हा पहिला व्हिडिओ म्हणजे ज्योतिषाची पार्श्वभूमी. तर खरंच ज्योतिषाचा परिणाम एखाद्याच्या आयुष्यावर होतो का, हा एकदम फंडामेंटल मूलभूत प्रश्न आहे. अनेक लोकांना वाटते की हे ग्रह, तारे, नक्षत्र ते तर ब्रह्मांडामध्ये कुठेतरी वसलेले आहेत, त्यांचा मनुष्यावर किंवा पृथ्वीवरती काय परिणाम होणार असेल. तर हे सगळं खरंच परिणाम करतं का मनुष्यावरती. तर हे समजणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रत्येकाला ज्योतिष असो किंवा अध्यात्म असो यामध्ये बेसिक श्रद्धा, एक मूलभूत श्रद्धा ठेवणे खूप गरजेचे आहे. आणि त्यासोबतच काही प्रश्न विचारून त्याच्यासोबत त्याची उत्तर मिळवणेही खूप गरजेचे आहे. तर मित्रांनो, समजून घ्या की आपल्या आजूबाजूतील परिसरातील कुठलीही गोष्ट ही आपल्यावर परिणाम करत असते. उदाहरणार्थ, आपण एखाद्या मंदिरात गेलो, आपण एखाद्या नैसर्गिक ठिकाणी गेलो, आपण एखाद्या मद्यपान करणाऱ्या किंवा दारूच्या ठिकाणी गेलो किंवा एका नाच गाणी करणाऱ्याच्या ठिकाणी गेलो, तर प्रत्येक ठिकाणी गेल्यावरती आपल्या मनावरती, आपल्या बुद्धीवरती आणि आपल्या हालचालींवरती त्याचा परिणाम होत असतो. तर तुम्ही हेच लॉजिक, हेच तंत्र वापरा की आपल्या ब्रह्मांडामध्ये पण अनेक वेगवेगळ्या राशी आहेत, नक्षत्र आहेत, ग्रह आहेत. ह्यांचा सुद्धा खूप वेगळ्या प्रकारे एका सूक्ष्म रीतीने आपल्या स्वतःवरती, पृथ्वीवरती, आपल्या होणाऱ्या आसपासच्या प्रकृतीवरती खूप मोठ्या प्रमाणे परिणाम होत असतो. तर हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. मी काही उदाहरणं देतो तुम्हाला. जसं आपल्या सायन्समध्ये आपल्याला सांगितलं गेले आहे, की जो चंद्र आहे, तर आपले जे भरती आणि ओहोटी, हाय टाईड, लो टाईड जे समुद्रामध्ये होतात, त्याच्यासाठी कारणीभूत कोण आहे? तर चंद्र कारणीभूत आहे. म्हणजे चंद्र तर खरं तर आहे बाहेर कुठेतरी, पण त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या बळामुळे आपल्या पृथ्वीवरती असणाऱ्या समुद्रामध्ये भरती आणि ओहोटीचा परिणाम आपल्याला दिसतो. तर ह्याच लॉजिक प्रमाणे प्रत्येक ग्रह हा आपल्यावरती परिणाम करत असतो. तर आपल्या ऋषीमुनींनी त्यांच्या साधनेनं, त्यांच्या ज्ञानानं, त्यांच्या तपस्येनं हे ज्योतिषाचे तंत्र खूप एक्सपर्टली बनवलेले आहे, त्याला विकसित केलेले आहे. त्यांना सुद्धा हे सगळे विज्ञान माहिती होते. त्यामुळेच त्यांनी हे अशा प्रकारे विकसित केले आहे, की वेगवेगळे ग्रह, नक्षत्र, तारे, राशी यांचा एकत्रित परिणाम एखाद्या व्यक्तीवरती कशाप्रकारे होतोय, त्याच्या पॅटर्न रिकॉग्निशननी, त्याच्या वेगवेगळे लॉजिकनी, वेगवेगळा योग हे कसे बनतात आणि त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीवरती कसा परिणाम होतो, हे त्यांनी खूप एक्सपेरिमेंटेशननी, हे त्यांच्या ज्ञानाने, हे त्यांच्या तपस्येनी चांगल्या प्रकारे शोधून काढलेलं आहे आणि ते त्यांच्या ग्रंथांमार्फत आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तर आपल्याला इथे गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, की हे सर्व आपण जे ग्रह, तारे जे बघतोय, हे त्या भौतिक जगातले भाग आहेत आणि भौतिक जगामध्ये 3 गुण खूप प्रकर्षाने आपल्याला जाणवतात. ते 3 गुण कुठले? तर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर हे तिन्ही गुण आपल्यावरती सारखे सतत परिणाम करत असतात आणि हे ग्रह सुद्धा त्यांच्या स्वभावाप्रमाणे, त्यांच्या असणाऱ्या ऊर्जेमुळे, त्यांच्या असलेल्या शक्तीमुळे आपल्यावरती परिणाम करत असतात. तर ह्या सर्व ग्रहांची, राशींची, नक्षत्रांची एकत्रित शक्ती एखाद्या व्यक्तीवरती काम करत असते. तर जेव्हा एखाद्याचा जन्म होतो, त्यावेळी सर्व ग्रहांच्या, राशींचा आणि नक्षत्रांचा एक प्रकारचा पॅटर्न तयार झालेला असतो आणि त्या पॅटर्नच्या आधारे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे किंवा त्याला काय-काय गोष्टींना सामोरे जायचं आहे, ह्याचं एक तंत्र आपल्या ऋषीमुनींनी विकसित केलेलं आहे आणि त्यालाच नाव दिलेलं आहे ज्योतिष. तर ज्योतिष एक खूप महत्वाचा भाग आहे वेदांचा. तर वेदांग अशी एक संज्ञा आहे. तर वेदांग म्हणजे 6 अंग आहेत, जे वेदांना समजण्यासाठी मदत करतात. तर कुठले आहेत ते 6 वेदांग? तर निरुक्त, छंद, कल्प, शिक्षा, व्याकरण आणि ज्योतिष. तर ज्योतिष वेदांगाचा एक खूप महत्वाचा भाग आहे.
तर ह्या वेदांगांमध्ये ज्योतिषाला वेदांचे चक्षु असं म्हणलेलं आहे, म्हणजे वेदांचे डोळे असं म्हणलेले गेले आहे. का म्हणलेले आहे? कारण ते आपल्याला भविष्यामध्ये, वर्तमानामध्ये आणि भूतकाळामध्ये बघण्याची जी क्षमता आहे ती प्रदान करते. तर ह्या सर्व पार्श्वभूमी असेल तरच आपल्याला ज्योतिषाला नीट समजणे गरजेचे आहे. आणि ह्या सर्व ग्रहांच्या, राशींच्या आणि नक्षत्रांच्या सोबत असणाऱ्या ऊर्जा आणि त्यांनी असलेले पॅटर्न्स, त्यासोबतच त्या व्यक्तीने त्याच्या मागच्या जन्मात घेऊन आलेले कर्म, या सर्वाची जेव्हा आपण जोड करतो आणि त्याला समजून घेतो, तेव्हा आपल्याला ज्योतिष थोडेफार समजायला लागते. तर ह्या सर्वांचा उपयोग आपण मानव कल्याणासाठी केला पाहिजे. त्यासाठीच ऋषीमुनींनी हे ज्योतिष शास्त्र विकसित केलेले आहे. तर ज्योतिषशास्त्र हे मनुष्याच्या आणि ओव्हरऑल समाजाच्या विकासासाठी वापरले जावे, हे सर्वात मोठा हेतू खरं तर असला पाहिजे. आजकाल आपण बघतो की बऱ्याच लोकांना या शास्त्रावरती जास्त विश्वास नाहीये. खास करून जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले, त्यांनी आपल्यावरती राज्य करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी मायथॉलॉजी नावाची एक टर्म आपल्या संपूर्ण भारतामध्ये रुजू करण्याचे बघितले. आणि ती आजकाल इतकी रुजू झालेली आहे की सर्रास कुठलाही व्यक्ती कुठलेही रामायण, महाभारत किंवा वेदांमधल्या कुठल्याही उपनिषदाला सर्रास मायथॉलॉजी असं म्हणून बोलून टाकतो. तर मायथॉलॉजी म्हणजे काय आहे हे समजून घ्या. मायथॉलॉजी हा शब्द मिथ ह्याच्यापासून आला. मिथ म्हणजे मिथ्या, म्हणजे एखादी गोष्ट जी काल्पनिक आहे, जी कधी घडलेलीच नाहीये, अशी गोष्ट म्हणजे मायथॉलॉजी. आणि ते त्यांनी का केलं हे त्यांनी जाणून बुजून केलं, जेणेकरून आपल्यालाच आपल्या वेदांमध्ये, आपल्या उपनिषदांमध्ये आपल्या संस्कृतीवरची लाज वाटावी. त्यासाठी ब्रिटिशांनी जाणून बुजून रचलेला हा कट आहे. तर त्यामुळे सर्वात पहिले आपण समजले पाहिजे की ज्योतिष किंवा रामायण, महाभारत, भगवद्गीता हे काही मायथॉलॉजी नाही. हे खरोखर घडलेले इतिहास आहे. आणि आपले जे ऋषीमुनी आहेत त्यांनी सुद्धा इतक्या सुंदर प्रकारे वेदांद्वारे आपल्याला हे ज्योतिषशास्त्र समाजाच्या कल्याणासाठी दिलेले आहे. तर ह्याला मायथॉलॉजी म्हणून कृपया करून माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की कृपया ह्याला मायथॉलॉजी नका म्हणू. ह्याच्यावरती बेसिक श्रद्धा ठेवा. जसं आपण कुठल्याही गोष्टीवरती बेसिक श्रद्धा ठेवतो आणि मगच पुढे जातो, तशाच प्रकारे ज्योतिष असो, अध्यात्म असो, यामध्ये एक बेसिक श्रद्धा असणं खूप गरजेचे आहे. तर ही पार्श्वभूमी घेतली तर आपण पुढच्या व्हिडिओपासून सुरू करूयात की आपल्या ज्योतिषामध्ये असलेले वेगवेगळे घटक काय, कुठले कुठले वेगवेगळे प्रकारचे ज्योतिषाचे नियम आहेत किंवा घटक काय काय आहेत, कुंडली म्हणजे नक्की काय, कुंडली दिसते कशी, त्यामध्ये काय काय असतं, हे सर्व काही आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर टिकून राहा या सर्व मालिकेमध्ये. तुम्हाला खूप सुंदर सुंदर गोष्टी समजतील आणि ऐकायला मिळतील. तर अजूनही तुम्ही जर व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना याबद्दल माहिती सांगा की अशी एक मालिका सुरू होत आहे. आणि त्याबरोबरच व्हिडिओ शेअर सुद्धा करा. जितक्या जास्त लोकांना पाठवता येईल तितक्या जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून सर्वांचाच फायदा होईल. जे ज्योतिष शिकायचं आहे त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. तर नमस्कार, हरे कृष्णा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हरे कृष्णा.